नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपली सिरीज चालूच आहेत. वेगवेगळ्या टॉपिकवरती आपण चर्चा करत आहोत आणि ही सिरीज चालूच राहणार आहे. फक्त मला एक सांगायचं आहे, जर तुम्हाला टॉपिक योग्य वाटला आणि जर तुम्हाला असं वाटलं तो गरजेचा आहे, तरच तो व्हिडिओ बघा. अदरवाईज तुम्ही तो व्हिडिओ बघू नका. कारण तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे. तुमचा एक एक सेकंद, एक एक मिनिट महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला असं वाटलं की हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे किंवा याचं समजून घ्यायचं आहे, तरच व्हिडिओ बघा. त्याचं बघू नका. त्याच्याऐवजी तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करा. चला, आता आपण आजचा टॉपिक्स बघूया. परीक्षा कोण घेणार? खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे याच्यावरती मला कमेंट आलेले आहेत. मला कॉल करून विचारतात की सर, आमची परीक्षा कोण घेणार आहे? हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांना. याच्यामध्ये पण विद्यार्थ्यांना खूप दिलचस्पी आहे. तर आमची परीक्षा नक्की कोण घेणार कोण? कोड घेणार का TCS घेणार? याच्या अगोदरची जी एक्झाम झाली आपली ऑब्जेक्टिव्ह टाईपची, ती TCSने घेतली होती. ही एक्झाम कोण घेणार? ठीक. आता याच्यामध्ये दोन पार्ट वेगवेगळे परत सांगतो. एक आहे TCS आणि एक आहे कोट. पहिली एक्झाम झाली TCSने घेतली. आत्ताची एक्झाम कोड घेणार आहे का TCS घेणार आहे? मित्रांनो, एक्झाम कोणीही घेऊ द्या, तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. बघायला गेलं तर हा मुद्दा चर्चा करण्यासारखा नाही आहे की TCSने घेतली काय, कोर्टाने घेतली काय. तुमचं काम आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, टायपिंगची टेस्ट द्यायची. टायपिंग टेस्ट ही 10 मिनिटाची असेल. फक्त तुमचा जो परीक्षेचा कालावधी असेल त्याच्या अगोदर सगळं तुमचं काय हॉल तिकीट व्हेरिफिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी असतील, तर एक ठराविक टाईम असेल. पण टायपिंग टेस्ट ही तुमची 10 मिनिटाची. आता ही परीक्षा जर तुमची जिल्ह्यावाईज जर घेतली, म्हणजे ठाणे जिल्हा, मुंबई, पुणे, नागपूर असे जर जिल्हा वाईज झालं, तरी ती TCS घेऊ शकते. लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा, TCS ही कंपनी आहे जी गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट घेते. एक्झामचे किंवा टेक्निकल कॉन्ट्रॅक्ट TCS कडे असते गव्हर्नमेंट. आता एक्झाम कशी घ्यायची, काय घ्यायची, कोर्ट फक्त एक नोटिफिकेशन पास करणार, ते TCS ला सांगेल. तिथल्या स्थानिक ठिकाणची जी लॅब असेल, कॉलेजची लॅब असेल, ही एक्झाम कधी कोर्टात होणार नाही. विद्यार्थी जास्त आहेत, त्यांना कॉलेज किंवा स्कूलच्याच काहीतरी लॅब अवेलेबल करावं लागतील स्थानिक ठिकाणी, ज्या जिल्ह्यामध्ये ती एक्झाम घ्यायची आहे. मग ही सगळं जी मॅनेजमेंट आहे, हे TCSने घेतलं काय आणि कोर्टाने घेतलं काय हे तुम्हाला कळणार पण नाही. कारण हे बॅकएंडचं आहे. एखाद्या कॉलेज जाऊन अप्रोच होणं, त्यांच्याकडे त्यांची लॅब मागणं, ह्या दिवशी तारीख घेणं, त्याचं टेक्निकल सगळं स्टाफ बघणं, हे सगळं कोर्ट नाही करणार मित्रांनो, हे TCSच करेल. फक्त तुमची एक्झाम ज्या हॉलमध्ये असेल, त्या हॉलमध्ये कोर्टाचा पॅनल असेल, कोर्टाचे लोक असतील, ते एक्झाम कंडक्ट करतील. पण जो बॅकग्राऊंड आहे या सगळ्या गोष्टीचा, हे TCSच करू शकते. हे कोर्ट नाही करणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे एक्झाम कोण घेतं, ते एक्झाम कोण कंडक्ट करतं हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि एक्झाम कंडक्ट ही कोर्टच करणार आहे. म्हणजे तुम्हाला जे पुढे रिप्रेझेंटेटिव्ह दिसतील तुमच्या एक्झामिनेशन हॉलमध्ये, ते सगळे कोर्टाचेच लोक असतील, ते TCSचे लोक नसतील. पण बॅकएंडला लॅब उपलब्ध करून देणं, लॅबचं टेक्निशियन सांभाळणं, सॉफ्टवेअरचं सगळ्या गोष्टी करणं, हे सगळं ही TCS कंपनी करू शकते. त्या पाठीमागचं बॅकग्राऊंड आहे. पण तुमची एक्झाम कंडक्ट हे कोर्ट करणार आहे. कोर्टाचं एक पॅनल असतं. त्या पॅनलमध्ये काही जज लोक असतात, त्यांचे काही स्टाफ असतो आणि हे सगळे लोक ती एक्झाम कंडक्ट करतात. त्यामुळं हा मुद्दाच नाही का परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे का कोर्ट घेणार आहे. फक्त कंडक्ट कोण करणार आहे, तो कोर्ट कंडक्ट करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या मुद्द्याकडे जास्त लक्ष देऊ नका आणि ती जिल्ह्यावाईजच एक्झाम होईल. ज्या प्रकारे MPSC ची एक्झाम झालेली, जी TCSने कंडक्ट केलेली आहे, ती सॉफ्टवेअर बेस्ड TCSने कंडक्ट केलेली आहे. त्या ठिकाणी पण MPSC चे लोक अवेलेबल असतात. पण जो टेक्निशियन स्टाफ असतो, सगळ्या गोष्टी असतात, ते सॉफ्टवेअरवरती होतं, ते सगळं TCSने एकाच ठिकाणी कंडक्ट केलेली आहे, मुंबईला.
तसं कोर्ट करणार नाही. कोर्ट त्या त्या जिल्ह्यामध्ये ती एक्झाम कंडक्ट करतील. मग तिथले आजूबाजूचे कॉलेजेस असेल, स्कूल असेल, कुठे जिथे लॅब अवेलेबल असेल किंवा कोर्टामध्ये जर एवढे कॉम्प्युटर त्यांच्याकडे अवेलेबल असेल तर ते कोर्टामध्ये पण होऊ शकेल. पण हे सगळं जो बॅकग्राऊंड जे टेक्निशियन असेल ते TCS कंपनीचं असू शकेल. पण त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाहीये. आपलं काय फक्त एक्झाम देणं आणि एक्झाम कंडक्ट कोण करणार आहे, जो पॅनल कोण असणार आहे, हे सगळे कोर्टाचे लोक असणार आहे, जज लोक असणार. त्याच्यामुळे तुम्ही हा जो मुद्दा गृहीत धरता, खूप विद्यार्थी असे आहेत या परीक्षेसाठी जे क्वालिफाय झालेले ते MPSCचे विद्यार्थी आहेत. मग MPSCच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट फिट झालेली आहे. जर कोणी समजा TCSने एक्झाम घेतली तर मग ती ऑन स्क्रीनच घेईल, मग ती कम्प्युटरवरतीच घेईल, मग तिथं लिनोवाचेच कीबोर्ड येतील, मग तिथं असंच कीबोर्ड येईल, असं काही नाही. ही जर स्थानिक लेवलला जर एक्झाम घ्यायची असेल तर तिथं सगळ्या ठिकाणी TCSचे सेंटर नाही आहेत. पण तिथल्या स्थानिक लेवलला ज्यांचे लॅब्स अवेलेबल असतात कॉलेजच्या वगैरे किंवा जे IT कॉलेज वगैरे असतात त्या ठिकाणी ती एक्झाम कंडक्ट केली जाते. त्याच्यामुळे तुम्ही MPSCचा भाग वेगळा ठेवा आणि कोर्टाचा भाग वेगळा ठेवा. त्याच्यामुळं एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे ह्याकडे आपण लक्ष न देता, एक्झाम कोण घेणार आहे याकडे आपण लक्ष न देता, एक्झाम कंडक्ट कोण करणार आहे तर एक्झाम कोर्ट कंडक्ट करणार आहे. तुमच्याकडे रिप्रेझेंटेटिव्ह जे समोरचा जो पॅनल असेल ते सगळे कोर्टाचे लोक असतील. तर मित्रांनो, हा मुद्दाही तुमच्यासाठी आता निकालात निघालेला आहे का एक्झाम कोण घेणार आहे. परत एकदा सांगतो, तरी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल, तुम्हाला कळेलच. आत्ताही जर तुम्ही बघितलं असेल, शिपाईची जी आता भरती झाली म्हणजे होते ती त्या जिल्ह्यावाईज ती कंडक्ट होऊ राहिली. त्याच्यामुळे टायपिंग टेस्टही तुमची त्याच प्रकारे त्याच धर्तीवरती होईल. त्याच्यामुळे पॅनल हा कोर्टाचाच असणार आहे, तिकडे कंडक्ट करणारे लोक कोर्टाचीच असणार. तर परत अशा एका नवीन माहितीमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.